त्याच्यात नाही जाणार लवकर. नाही जाणार तुम्हाला फेकता येत नाही ना. बॅग मध्ये टाकून दिला नाही नाही तरी नाही फेकता येत. इथनं बॉल तिकडे गेला पाहिजे इथून. दिले दोन दिले. दोन आहेत इथे. पहिलं षटक मिळतात गोलंदाज कौशलला तुम्ही पाहतायत. ऋतिक आणि मयूर दिवेकर सलामी जोडी आपण पाहतोय. 4 ओव्हरची मॅच. जो संघ जिंकेल तो i11 डोंबिवली संघाबरोबर सेमीफायनलची मॅच खेळेल. तर i11 डोंबिवली संघ सुद्धा आपण इथे उपस्थित राहायचंय. सामन्याला होते सुरुवात. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होते. कौशल गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल फुलटॉस होता. मिड ऑफला क्षेत्ररक्षक ते झाले बीट. आउटफील्ड फास्ट आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार. पहिला दमदार चौकार देतो ऋतिक पाटीलच्या बॅटमधून. मयूर दिवेकर नोट सेकंडला. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना ऋतिक पाटीलला तुम्ही पाहतायत. शॉर्टर प्लेनचा बॉल होता. त्याला पंच केलाय कव्हरच्या वरून. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडूची गती थोडीशी कमी झाली आहे. मात्र अखेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी येतोय चौकार ऋतिक पाटीलच्या बॅटमधून. बॅक टू बॅक दुसरा चौकार. प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे मात्र त्याला यश मिळालं नाहीये. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहिला. प्रयत्न खूप चांगले केले होते मात्र त्याच्या प्रयत्नाने यश मिळालं नाही. कौशलच्या विरोधात बॅक टू बॅक 2 चौकार. सुरुवात चांगली केली आहे ती YSCC डोंबिवली या टीमने. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची ऑप्शनच्या बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या 9 वरती तुम्हाला पाहायला मिळते. सुरुवात दमदार केली या मॅच मध्ये YSCC डोंबिवलीने. 4 ओव्हर षटकांची मॅच आहे. कौशल फुलटॉस बॉल होता. कव्हरच्या दिशेने पाठवलाय मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेला आहे. चांगली फिल्डिंग आहे. थ्रो फेकी चांगली. एक सिंगल मिळाली आहे. धावसंख्या 10 वरती तुम्हाला पाहायला मिळते. पहिलं षटक पॉवर प्लेचं मार्गस्थ असताना 4 ओव्हरची मॅच. मिडॉनला सूरज केनेला तुम्ही पाहतायत. मिडॉपला किरण पाटील आहेत. शॉर्टर प्लेनचा बॉल होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कोणी नाहीये आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. मयूर दिवेकरच्या बॅटमधून आलाय पहिला चौकार. ऍक्शन रिप्ले. शॉर्टर प्लेनचा बॉल त्याला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 14 वरती पोहोचली आहे. मयूर दिवेकरच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार आणि या ओव्हर मधला आलेला हा तिसरा चौकार. 14 धावा धापलकरवरती. आतापर्यंत 4 बॉल मध्ये 14 खर्च केल्यात कौशलने. त्याच्याकडे वेग प्रचंड आहे मात्र वेगालाही उत्तर दिलंय मयूर दिवेकरने. कव्हरच्या वरून चेंडूला पाठवलंय. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 2 धावा इथे मिळाल्यात मयूर दिवेकरच्या खात्यामध्ये. 2 धावसंख्या पुढे सरकली ती 16 वरती. 5 बॉल मध्ये 16 धावा खर्च केलेत. 16 धावा धापलकरवरती आपल्या पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. कौशल राईट मोर द विकेट. मयूर दिवेकर साठी हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का. मयूरने कॉल दिलाय. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात आणि अखेर कौशलचं पहिलं षटक थोडस महागडच म्हणावं लागेल कारण की त्याने धावा 18 खर्च केलेत. पहिल्याच ओव्हर मध्ये 18 धावा आल्यात YSCC डोंबिवली.
प्रथमेश पाटील अँड कंपनी तुम्हाला पाहायला मिळते एका बाजूला जेपी जयेश पाटील अँड कंपनी पाटील वर्सेस पाटील अशी लढाई तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते पहिल्या षटकात 18 धावा आल्यात आणि आता किरण पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी डावखुले त्याचे गोलंदाज 4 ओव्हरची सेमी क्वार्टर फायनलची मॅच यातून जो संघ जिंकेल तो सेमी फायनल मध्ये i11 डोंबिवली संघाबरोबर मॅच खेळेल 18 धावा आलेल्या आहेत पहिल्याच ओव्हरमध्ये आणि दुसऱ्या षटकात किरण पाटीलला कमबॅक करावा लागेल कारण हा असा गोलंदाज आहे भूमिक 11 गांधारीचा जो या मॅच मध्ये धावांवरती रोख लावू शकतो कारण डावखुळ्याचा गोलंदाज आहे किरण पाटील अनेक मैदान या गोलंदाजाने आतापर्यंत गाजवली आहेत मात्र त्याच्या समोर तितक्याच त्याच कॅलिबरचा फलंदाज आहे ऋतिक पाटील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता हलकस अपील करण्यात आलं होतं किरण पाटीलच्या विरोधात इतकं सोपं नाहीये रिव्हर्स फटका खेळणं कारण त्याच्याकडे वेग प्रचंड आहे त्याच्याकडे व्हेरिएशन आहे त्याच्याकडे अचूक टप्पा आहे या सर्वच गोष्टी सर्वच गुणवत्ता भरलेली या गोलंदाजामध्ये एक सिंगल मिळाले धावसंख्या 19 सेकंडला मयूर दिवेकर बदलापूर कात्रपचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो नेहमी चर्चेत असतो मयूर दिवेकर ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असो शहरी क्रिकेट असो किरण पाटील ब्लॉक कॉलला चेंडू होता त्यालाही खोदून काढलंय श्याम चौधरी वेगाने आले डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता श्यामचा डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित काम तमाम झालं असतं मयूर दिवेकरचा असं म्हटलं जातं ना जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये एक सिंगल मिळाली धावसंख्या 20 आतापर्यंत 2 चेंडू चांगल्या पद्धतीने टाकलेत गोलंदाज किरण पाटीलने मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले डावखुळ्याचे गोलंदाज नेहमी चर्चेत असतात समोर मारलाय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक ते बनतील प्रेक्षक टायमिंग चांगलं आहे ऋतिक पाटीलच्या बॅट मधून आलाय सिक्सर षटकारानंतर आलेला ऋतिक पाटीलच्या बॅट मधून आलेला हा चौकार ऋतिक पाटील सध्या चर्चेत आहे खेळाडू ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आतापर्यंत 19 बाईक ज्या खेळाडूने आतापर्यंत जिंकल्यात याच वर्षी जवळजवळ 5 बाईक त्यांनी जिंकल्यात त्यामुळे चर्चेत आहे ऋतिक 6 बॉल मध्ये 20 वरती तो नाबाद आहे संघाची धावसंख्या 30 YSSC डोंबिवली शॉर्ट प्लेनचा बॉल होता फायदा घेऊ शकले नाहीयेत एक धाव डिक्लेअर च्या स्वरूपात मिळेल धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 31-31 किरणच्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे 4 ओव्हरची मॅच 11 बॉल मध्ये 31 धावा आलेल्या आहेत YSSC डोंबिवली टीम साठी प्रथमेश पाटील यांनी या टीमची बांधणी करण्यात आलेली आहे एक चांगला संघ निवडलाय साई शिलार सारखा सिक्सर किंग या टीम मध्ये नेहमी चर्चेत असतात लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक मात्र त्यांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल चौकार आलाय 2 षटकात 35 धावा झाल्यात आणि योगेश भालेकर गोलंदाजी करण्यासाठी येतात मॅन फ्रॉम भावाले गावचा खेळाडू अष्टपैलू खेळाडू नेहमी चर्चेत असतो योगेश काही दिवसांपूर्वी याच मैदानामध्ये ज्या स्पर्धा झाली होती पहिल्याच मॅच मध्ये भूमिक 11 गंधारी संघ अडचणीत होता आणि त्यानंतर योगेश भालेकरने काय सिक्सर मारले आणि त्यानंतर ती मॅच जिंकली होती भूमिक 11 गांधारीने रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता पहिलाच बॉल होता योगेश भालेकरचा डॉट बॉलची ते समाप्ती होईल धावसंख्या 35
तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 35 धावा झाल्यात. YSCC डोंबिवली, योगेश भालेकर स्क्वेअर लेगला फक्त टर्न केले. धावा धावून घ्यायच्या. एक रन्स पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न सुरू नाहीये, थांबवलंय. योगेश भालेकर कमबॅक करेल का या मॅच मध्ये? 36 धावा झाले. स्ट्राइक एंडला ऋतिक पाटील. हा वेगवान बॉल होता. फलंदाज बाद होईल. बॅटची एज लागली आणि ऋतिकला माघारी परतावं लागेल. आणि आता प्रथमेश पाटील आलेत, मॅन फ्रॉम संदप. संदप म्हणले तर अतुल पाटील नेहमी चर्चेत राहिलेत. याच टीमचे एक जबरदस्त गोलंदाज. छत्तीस वरती पहिला धक्का लागलाय. मी मगाशीच उल्लेख केला योगेश भालेकर. ते कमबॅक कधी करते. 3 बॉल मध्ये एकच रन्स योगेश भालेकरने आतापर्यंत दिली. या खेळाडू चर्चेत असतो नेहमी, बॅटिंग बॉलिंग असो फिल्डिंग असो. अपील स्ट्रॉंग आहे. पायचीत नाहीये मला वाटतं फलंदाज या स्पर्धेमध्ये, त्यामुळे 1 रन्स मिळेल YCCच्या खात्यामध्ये. धावसंख्या 37. कमबॅक चांगला केलाय योगेश भालेकरने. हा चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. मयूर दिवेकरच्या बॅट मधून आलाय सिक्सर. शेवटचा बॉल शिल्लक आहे 3ऱ्या ओव्हर मधला. हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला. 1 धाव डिक्लेअर आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 44. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 44. 3 षटकांचा खेळ संपलाय. चला बॉल द्या लवकर प्लीज.
केतन आले शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. 3 षटकात 44 धावा झाल्यात. त्या YSCC डोंबिवली संघाच्या बघायचे किती टार्गेट या मॅच मध्ये सेट होईल. चला थोडंसं फास्ट खेळायचंय. 5 वाजलेले, त्यानंतर अजून एक मॅच बाकी आहे. मोठमोठे टावर्स बिल्डिंग्स, त्यामुळे लवकर अंधार होतो या मैदानामध्ये. चव्वेचाळीस धावा झाल्यात. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. भूमी 11 गांधारी विरुद्ध YSCC डोंबिवली अशी लढत. केतनचा पहिलाच बॉल, क्षेत्ररक्षक तिथे चूक होणार नाहीये. प्रथमेशला माघारी परतावं लागेल. फलंदाज धावा झाल्यात. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. केतन कमबॅक करेल का? शॉर्ट प्लेनचा बॉल उंच गेलाय, मात्र जेपी आले तिथे. जयेश पाटील कोणती चूक करत नाहीयेत. जेपीने एक चांगला झेल टिपलाय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज केतन टनाटन गोलंदाजी करतो या मॅच मध्ये. आता तुषार पाटील आलेत, मॅन फ्रॉम जुनी डोंबिवली. 44 वरती धावसंख्या थांबलीये. ऋतिक बाद झाल्यानंतर साई शेलार सुद्धा 0 वरती बाद झाले. हा हॅट्रिक बॉल होता, मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाईल. एकच धाव डिक्लेअर मिळेल. 45 मयूर दिवेकरला स्ट्राईक आली नाहीये या ओव्हर मध्ये अजूनपर्यंत. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 45 धावा झालेत. हाई चेंडू हवेत आहे. कौशल वेगाने धावलेत आणि कौशलचे प्रयत्न चांगले होते कौशलचे, मात्र एकच धाव इथे मिळाली. धावसंख्या 46. 46 धावा झाल्यात. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एखादा षटकार एखादा चौकार मयूर दिवेकरच्या बॅट मध्ये येणं गरजेचं आहे ते YSCC डोंबिवलीसाठी. अपोजिट संघ आपण पाहिला भूमी 11 गांधारी या टीम कडे बॅटिंग लाईनअप खूप चांगली आहे. श्याम चौधरीला तुम्ही पाहतायत, जेपी ला तुम्ही पाहतायत, विजेंद्रला तुम्ही पाहतायत, महेंद्र मागेला तुम्ही पाहतायत, योगेश भालेकर आहेत, सूरज किरणे आहेत. ही नावं चर्चेत आहेत भिवंडी म्हटल्यानंतर. या टीम कडे तुम्हाला 50+ टार्गेट पाहिजे. 46 झालेले आहेत. केतन पहिल्या मॅच मध्ये केतन नव्हते. हा चेंडू केतनचा पाठवून दिलाय वाईड इश लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. षटकार आलाय. मयूर दिवेकर बदलापूर कात्रज गावचा खेळाडू. 52 धावा झाल्यात. मयूर दिवेकरच्या बॅट मधून महत्वाच्या क्षणी षटकार आलाय. धावांची नितांत गरज आहे या टीम कडे सुद्धा. सनील पाटील सारखा गोलंदाज आहे. अतुल पाटील सुद्धा कमबॅक करतायत.
गोलंदाज आहेत या टीमकडे. ऋतिक गोलंदाजी करतील या मॅच मध्ये. एक सिंगल मिळाली. 53 आणि 54 धावांचा आता पाठलाग करायचे सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी भौमिक 11 गांधारी टीमला. आणि या 54 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल या इकडे आपण जाणवत दुसऱ्या सत्रामध्ये मनीष बागले यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो चेक. चोपन्न धावेचं लक्ष. 54. सवयात मैदानाच्या दिशेने 54 धावेचं लक्ष असणार आहे. वायसीसी संघाने प्रथम बॅटिंग करत असताना चांगली धावसंख्या इथे उभारली. 4 षटकांची मॅच आहे पण समोर देखील आव्हान तेवढंच मोठं आहे. भूमिक 11 गांधारी या संघासमोर ते आव्हान असणार आहे. त्या संघामध्ये देखील बॅटर्स अगदी बलाढ्यात. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं ना की किती चांगली बॅटिंग केली. अगदी पेच हिटर पर्यंत अगदी लोअर ऑर्डर पर्यंत ना बॅटिंग खूप चांगली आहे त्यांच्याकडे. सवयात मैदानाच्या दिशेने I11 टीम आपल्याला देखील विनंती असणार आहे कॅप्टन आपण देखील सज्ज राहा. सामना संपल्यानंतर त्वरित नाणेफेकीचा कौल करूयात. ती देखील मॅच 4 षटकांची होणं गरजेचं आहे. 5 वाजून 6 मिनिटांची अवधी झाली आहे. दोन्ही टीम्स आपल्याला देखील विनंती आपण देखील थोडंसं सहकार्य करा कारण अजूनही मेगा सेमीफायनलची मॅच आपल्याला खेळवायची आहे. चला थोडंसं स्पीड अप करायचं. दोन्ही टीम्स विनंती असणार आहे. बॅटिंगसाठी दोन्ही बॅटर्स मैदानात आल्यात. सूरज खेने असतील आणि जयेश पाटील असतील. गोलंदाजी मार्कवरती अतुल पाटील यॉर्कर किंग म्हटलं जातं. आपल्या ग्रामीण क्रिकेटचा एक खूप चांगला गोलंदाज. मागच्या फेरीमध्ये अतुल नव्हता. या फेरीमध्ये नक्कीच अतुल देखील आलाय म्हणजे गोलंदाजी अजून सुदृढ करण्याचा प्रयत्न राहिला इथे PSCC संघाचा.
फर्स्ट बॉल पहिला चेंडू, गोलंदाज देखील सज्ज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती अतुल असणार आहे बॅटिंग करण्यासाठी. पहिला बॉल सूरज फेस करेल. फर्स्ट बॉल पहिला चेंडू अगदी लोअर फुल टॉस चेंडू होता, थोडासा डीप होणारा हा चेंडू आहे पॉइंट रिजन वरती. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 4 षटकांची मॅच आहे, 54 धावेचं इथे लक्ष असणार आहे. त्या लक्षाचा पाठलाग कसा होतोय. जयेश पाटील आले स्ट्रायकिंग एंडला. हे बॅटल, हे कॉन्टॅक्ट, ही रायव्हलरी पाहायला मजा येणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट ही रायव्हलरी असणार आहे. अतुल विपक्ष जयेश, अतुल पाटील विपक्ष जयेश पाटील अशी ही लढत असेल. दोन्ही खेळाडूंनी अनेक वर्ष अनेक मैदानं गाजवल्यात. तर इथून कामगिरी करायची आहे. सुवर्ण महोत्सव चषक 2025 प्री क्वालिफायरची मॅच आहे. इथून जिंकला तर नक्कीच सेमीफायनल मध्ये तिकीट मिळणार आहे. I11 संघ देखील वाट पाहते सेमीफायनल मध्ये. नेक्स्ट बॉल, यावेळी देखील अगदी पुढ्यातला चेंडू होता, क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक येतोय, दूरवरून क्षेत्ररक्षक आलाय. खूप चांगली फिल्डिंग केली आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला. बघा किती मैदान इथे कव्हर करण्यात आलं. अगदी मिड विकेट काउ कॉर्नर रिजन वरती तैनात होते, तिथून लॉंग ऑन पर्यंत आल्यात आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण केलं. गिव्हअप केलेलं नाहीये, गिव्हअप करून इथून चालणारही नाहीये, कारण सामना देखील तेवढाच महत्वाचा आहे, तेवढाच इम्पॉर्टंट. अतुल गोलंदाजी मार्क वरती. यावेळी देखील मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये असणार आहे. साई येतात चेंडूच्या खाली, चूक होत नाहीये. शॉर्ट स्कोर लेग विकेट वरती मिळते. खूप मोठी विकेट. जयेश पाटील बाद होतात. खूप चांगला झेल इथे टिपलाय. तेवढी चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. डीजे पंडित, सुमधुर काळजी आमच्या आवाजाची, सुमधुर संगीत त्यांच्या मार्फत आपण ऐकतोय. अतुलने देखील गोलंदाजी मार्कवरती विकेटचं पतन केलं. विकेट मिळवून दिले. 3 चेंडू 3 धावा 1 विकेट बाद. चांगली सुरुवात आहे, खूप चांगली सुरुवात आहे YSCC संघाचा विचार केला तर, कारण ना पॉवर प्लेचं षटक इथे सुरू आहे आणि 4 षटकांची मॅच आहे, यात फक्त एकच पॉवर प्लेचं षटक असणार आहे. बॅटिंग ट्रॅक वरती नवीन बॅटर येतात. विजेंद्र पाटील येतात, मॅन फ्रॉम वेले. विजेंद्रनी देखील अनेक मैदानं गाजवल्यात. लेफ्टी आक्रमक बॅटर असतात, तसेच अग्रेसिव्ह बॅटिंग करण्याची आवश्यकता देखील असणार आहे. ऋतिकने देखील पहिल्या डावामध्ये खूप चांगला खेळ केला. अगदी डॉमिनेटिंग बॅटिंग त्यांनी देखील करून दाखवली आहे. अतुल गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज असणार. यॉर्कर किंग याला म्हटलं जातं. समोर देखील आव्हान तेवढंच मोठं आहे. विजेंद्र बॅटिंग ट्रॅकवरती, गोलंदाजी ट्रॅकवरती, बॉलिंगच्या ट्रॅकवरती अतुल पाटील असणार आहे. 3 चेंडू 3 धावा 1 आघाडीचं पतन. खूप चांगली मॅच. यावेळी अगदी पुढ्यातला चेंडू होता, मिस टायमिंग झालाय. झेलची शक्यता, चेंडू हवेमध्ये असणार आहे, चूक होत नाहीये. मिड ऑफ वरती अजून एक झेल टिपण्यात आलाय. अजून एक गडीचं पतन, अजून एक मोठा झटका इथे लागत असताना भूमी 11 गांधारी या संघाला. दुसऱ्या सत्रामध्ये आलाय आणि आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभा आहे. बघा ती हॅट्रिक स्पर्धेतील पहिली हॅट्रिक, त्या हॅट्रिकचा विक्रम त्याच्या नावावरती लागतोय का. बॅटिंग ट्रॅकवरती प्रणय आलाय. प्रणय देखील मागच्या मॅच मध्ये एक षटकार मारला होता. यावेळी मोठा फटका येतोय. अगदी पहिला चेंडू वरती घनघाती प्रहार केलाय. वाघाने डरकाळी फोडावी तसा हा डरकाळी फोडणारा षटकार होता. प्रणयच्या बॅट मधून लांब फेकून दिलाय चेंडूला. येतोय षटकार.
थँक्यू सो मच. 9 धावा धावफलकावरती हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आणि याहून चांगलं प्रत्युत्तर काय देऊ शकतो बॅटर. अप्रतिम फटका. लास्ट बॉल. यावेळी देखील बॉडीला टर्न केलं होतं क्रॉस बॅटने खेळण्याचा. इथे देखील प्रयत्न व्यवस्थित टाइम झालेला नाहीये. जमिनीचे लगत हा चेंडू निघून चालला मिड विकेट वरती. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढे चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते. धावा झाल्यात धावफलकावरती 11 धावा झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात भूमिक 11 गांधारी हा संघ आता कामगिरी करतोय. जे अजूनही समीकरणाचा विचार केला आपण तर 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 43 धावेंची आवश्यकता असणार आहे. 43 फ्रॉम 18. 18 चेंडू 43 धावेंची आवश्यकता. खूप चांगली मॅच रंगेल. खूप चांगली मॅच रंगेल कारण महेंद्र अजूनही डगआउट मध्ये आहेत. अगदी शेवटच्या क्षणाला येऊन त्यांनी मागच्या मॅच मध्ये काय करून दाखवलं होतं ना ते आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. बघत कुठला गोलंदाज येतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती या 43 धावेंचं संरक्षण करण्यासाठी 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि सनील येतात. सनील पाटील. सनील पाटील येतात गोलंदाजी ट्रॅक वरती. मॅन फ्रॉम आयरे. प्रचंड अनुभव या खेळाडूकडे. अगदी अनेक वर्षाचा टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव. आपल्या संघासाठी अनेक वेळेस अनेक सामने जिंकवून दिलेत. इथून देखील तशीच काहीतरी आवश्यकता YSCC संघाला असणार आहे. पण समोरून बॅटिंग देखील तेवढीच आक्रमक होते. प्रणय सारखा खेळाडू ज्यांनी अगदी हॅट्रिक बॉल तो देखील अतुल पाटीलच्या विरोधात. पहिला चेंडू त्याला माहिती आहे अगदी स्लॉट मध्ये होता ना तो ठेवत नाही. डायरेक्ट बाहेर 6 धावा वसूल केल्या. त्यानंतर 2 धावेंचा फटका आला म्हणजे एकूण धाव संख्या 11 झाली आहे धावफलकावरती. अजूनही 43 धावेंचं लक्ष असणार आहे. 43. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. थोडंसं स्पीडअप करा. दोन्ही टीम्सला थोडीशी विनंती असणार आहे. YSCC थोडीशी विनंती करतो प्लीज आपण थोडंसं स्पीडअप करा. अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. सनील पाटील गोलंदाजी मार्क वरती. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनी मारा करणार आहे बॅटिंग ट्रॅक वरती. सूरज केने स्ट्रायकिंग एंडला. दोन्ही बलाढ्य नाव आहेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. पहिलाच बॉल थोडासा डीप होणारा हा चेंडू होता. शॉर्ट मिड विकेट वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता आणि डायरेक्ट हिट इथे लागलेला नाहीये. बचावल्यात नक्कीच बॅटर प्रणव इथे बचावल्यात. जीवनदान त्यांना मिळालंय असं देखील म्हणायला हरकत नाहीये. पण त्याहून महत्वाचं काय तर तो डॉट बॉल येणं. तो निर्धाव चेंडू फेकणं. तो निर्धाव चेंडू नक्कीच सनील पाटील यांनी फेकून दाखवला. खूप चांगला कॉन्टॅक्ट रंगतंय. खूप चांगलं बॅटल. खूप चांगली रायव्हलरी. जी मॅच बघण्यासाठी नक्कीच प्रेक्षक देखील आतुरतेने वाट पाहत होते ना तीच मॅच इथे रंगते. 17 चेंडू आणि 43 धावेंची आवश्यकता असणार आहे. नेक्स्ट बॉल. यावेळी मोठा स्विंग केलाय पण स्विंग अँड फक्त मिस होते. चांगली गोलंदाजी. चातुर्यवाली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला सनील यांच्याकडून. मागचा चेंडू अगदी थोडासा मागे अपटला होता. अदळला होता गुडलँड स्पॉट वरती. यावी फुलरलँडचा चेंडू होता. जो अँगल क्रिएट केला जातो ना लेफ्ट आर्मर करून तो अँगल क्रिएट केला. हलकासा चेंडू बाहेरच्या दिशेने कट झाला. उर्वरित काम यष्टांच्या मागे प्रथमेश यांनी देखील पूर्ण केले. 2 डॉट बॉल आल्यात. नेक्स्ट बॉल. चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. पुल करायचा प्रयत्न फक्त आणि फक्त क्षेत्ररक्षकाला इथे गाठलाय मिड विकेट वरती. तेवढाच चांगला झेल टिपण्यात आलाय. अजून एक खेळाडू बाद होतोय. प्रणय यांना देखील आता तंबूच्या आसरा जावं लागणार आहे. अजून एक विकेटचं पतन होतंय. सूरज यांना देखील आता माघारी परतावं लागतंय. तंबूच्या आश्रयाला परत जावं लागतंय. अजून एक मोठा झटका लागतोय भूमिक 11 गांधारी या संघाला. लागतात. हा गेम हा क्रिकेटचा खेळ आहे ना तो फिजिकल फिटनेसचा आहे तेवढाच देखील मेंटल टफनेसचा देखील असणार आहे. सनील पाटील विपक्ष श्याम चौधरी अशी ही लढत. नेक्स्ट बॉल. यावेळी पहिला चेंडू फेस करत असताना आपल्या पाळ्यामधला चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न केलाय. स्कोअर लेग वरती टार्गेट करत असताना अगदी पहिल्या चेंडू वरती केलाय घनघाती प्रहार. केलाय षटकार वसूल.
आपण ऍक्शन रिप्ले देखील पाहू शकतो ना, किती हाय बॅकलिफ्ट बघायला मिळते आपल्याला श्याम यांची. ते हाय बॅकलिफ्टचा वापर देखील तेवढाच चांगला केला, फटका देखील वसूल तेवढाच चांगला केला. बघा सनील पाटील गोलंदाजी मार्क वरती होत्या. ती पुढ्यातला चेंडू होता, हाय बॅकलिफ्ट होती, त्यावरती प्रहार केला, कडा प्रहार केला. 6 धावा इथे वसूल केल्यात. धावा झाल्यात धावफलकावरती, 17 धावा आहेत धावफलकावरती. चार चेंडूचा खेळ झाला. 4 चेंडूंवरती आतापर्यंत सनीलनी फक्त आणि फक्त 6 धावा दिल्या. तो देखील हा षटकार आलाय, म्हणजे अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघूयात श्याम आता कशी बॅटिंग करतात, काय स्ट्रॅटेजीज सनीलकडे देखील असणार आहेत. नाही, कॅप्टनचं देखील कौतुक करावं तेवढं कमी. थोडासा बाहेर निघणारा हा देखील चेंडू होता, खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 17 धावा धावफलकावरती, 17 ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू म्हणजे अजूनही 13 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. लास्ट बॉल, पुन्हा एकदा अजून शॉर्ट पिच चेंडू आहे, त्याला देखील हुक करायचा प्रयत्न केला होता आणि चेंडू निघून गेला. मैदानाच्या बाहेर घोषांकित क्षेत्रामध्ये येत आहेत इथे देखील 2 धावा. या 2 धावेच्या साह्याने धावफलक देखील पुढे सरसावत आहे. धावा झाल्यात 19 धावफलकावरती आणि समीकरणाचा विचार केला तर 12 चेंडू आणि अजूनही 35 धावेंची आवश्यकता असणार आहे. 12 बॉल्स 35 टू विन. 12 चेंडू 35 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. काय मॅच रंगते, काय मॅच इथे रंगते. तीस धावेंची आवश्यकता असणार आहे. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. इथून एखाद दुसरा चांगला षटकार प्रणयच्या बॅटमधून, श्याम यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव पाहायला मिळेल आपल्याला भूमिक 11 संघाचा. पण इथून जर ऋतिक गोलंदाजी मार्क वरती आले, त्यांनी 2 ते 3 निर्धाव चेंडू जरी फेकले ना तरी देखील मॅच खिशात घालू शकतोय YSCC संघ. खूप चांगली कॉन्टॅक्ट, खूप चांगली बॅटल, रायव्हलरी पाहायला मिळते आपल्याला. बेस्ट वर्सेस बेस्ट. अगदी टेनिस बॉल ग्रामीण क्रिकेटचा जर आपण विचार केला ना, कल्याण डोंबिवली असेल किंवा मग भिवंडी असू दे, त्यातले तारे सितारे या मैदानावरती उतरले. ते कामगिरी करतात, ते लढत करतात. लढत कशासाठी करतात? सुवर्ण महोत्सव चषकासाठी करतात, जे आयोजन केलं नक्कीच आमच्या गोपाळ मित्रमंडळ, सार्वजनिक गणेश उत्सव मित्रमंडळ, ज्यांच्या मित्रमंडळाला 50 वर्ष देखील पूर्ण झालेत. आणि त्यांच्यासोबत त्यांची साथ घेऊन रोटरी क्लब ऑफ डोंबिवली उद्योजक विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 35 धावेचं समीकरण असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती ऋतिक आलाय, ऋतिक पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती असणार आहे. प्रणय बॅटिंग करतोय, प्रणयचा तो षटकार अजूनही आपल्याला आठवतोय. बघत कशी बॅटिंग आता करतोय. यावेळी मोठा स्विंग करायचा प्रयत्न केला, बॅटची अगदी हलकीशी कडा लागली आहे. यष्टीरक्षकाला देखील बीट करत असताना हा चेंडू 1 धाव मिळणार आहे. एका धावेच्या साईने धावफलक पुढे नक्कीच हळुवारपणे आता सरसवत आहे. धावा झाल्यात 20 धाव फलकावरती. आणि समीकरणाचा विचार केला तर समीकरण अजूनही शिल्लक आहे. 11 चेंडू आणि 34 धावेचं समीकरण असणार आहे. चला थोडंसं स्पीडअप करा, थोडंसं स्पीडअप करा ऋतिक, विनंती असतात आपल्याला, थोडंसं स्पीडअप करा. श्याम चौधरी आले स्ट्रायकिंग एंडला. 11 चेंडू आणि 34 धावेचं समीकरण असणार आहे. शॉर्ट चेंडू, शॉर्ट पिच चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न केला, थोडीशी गती कमी केली, चेंडू हवेमध्ये असणार आहे. पण चेंडू फक्त नो मॅन्स लँड मध्ये इथे गेला. 1 धाव पूर्ण केली आहे. आणि बघता बघता दुसऱ्याचा देखील प्रयत्न होतोय, तिसऱ्याचा देखील प्रयत्न इथे प्रणव यांनी चालवला. बघा त्या 3 धावा पूर्ण होत आहेत का? आणि खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते. 3 धावा इथे कंप्लीट करण्यात आल्यात. वाह, व्हॉट अ गेम ऑफ क्रिकेट. खेळ किती चांगला आहे. गोलंदाजांनी अगदी शॉर्ट पिच चेंडू फेकला, त्यावरती गतीमध्ये परिवर्तन केलं, आमंत्रित केलं, शॉट ऑफर करण्यासाठी आमंत्रित केला, त्यावरती शॉट देखील ऑफर करण्यात आला. स्क्वेअर लेग वरती खेळाडूंनी फेकी देखील चांगली केली, तरी देखील बघता बघता 3 धावा इथे पूर्ण करण्यात आल्यात. हेच तर फिटनेस बघा किती महत्वाची आहे ना क्रिकेटमध्ये, की आपल्याकडे ते फिटनेस असलं, आपल्याकडे ते चातुर्य असं देखील तेवढंच गरजेचं आहे. प्रणयचं देखील कौतुक करावं तेवढं कमी. अगदी छोटासा कॉल आणि त्याला रिस्पॉन्ड देखील ना तेवढंच चांगलं केलं श्याम चौधरी यांनी. धावा झाल्या 23 धाव फलकावरती.
10 चेंडू आणि 31 धावांचं अजूनही समीकरण असणार आहे. रनअपमध्ये बिघाड इथे झाला आणि योग्य ते डिसिजन नक्कीच गोलंदाजाचं असं, कारण प्रत्येक चेंडूला खूप महत्वाचा आहे, खूप निर्णायक आहे. इथून एखाद दुसरी जरी चूक झाली, अगदी पुढ्यात एखाद दुसरा चेंडू पडला, षटकार आला तर तो मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो आणि त्या मोमेंटमचीच आपण वारंवार चर्चा करतोय. ते मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो. तो मोमेंटम आता कुठल्या संघाच्या दिशेने आहे? 10 चेंडू आणि 31 धावांचं अजूनही समीकरण असणार आहे. नेक्स्ट बॉल, यावेळी देखील मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला, बाची कडा लागते, टॉपेज लागते आणि कॅच इथे होते ड्रॉप. अगदी सोपा झेल इथे ड्रॉप करण्यात आलाय आणि दुसऱ्याचा देखील इथे प्रयत्न होतोय. स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करतात आणि आपल्या सगळ्यांनाच ते कारण माहित आहे की स्वतःची विकेट इथे सॅक्रिफाईस करण्यामागचं कारण काय, तर महेंद्र यांना मैदानात आणण्याचा प्रयत्न आहे. त्यांना मैदानात आणलंय कारण आता तर आवश्यकता नक्कीच असणार आहे की महेंद्र मैदानात यावेत, मोठे फटकार, मोठे षटकार त्यांच्या बॅटमधून यावेत, हीच ती आवश्यकता आता असणार आहे. स्वतःची विकेट बघा प्रणय देखील सॅक्रिफाईस केली. नऊ चेंडू आणि 31 धावांची अजूनही आवश्यकता असणार आहे. 30 धावांची आवश्यकता अजूनही असणार आहे. मागच्या चेंडूवरती एक धाव आली, त्यानंतर दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये विकेट इथे द्यावी लागली, सॅक्रिफाईस करावी लागली प्रणयला. महेंद्र आलेत आता नॉन स्ट्रायकिंग एंडला असणार आहेत. 9 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण असणार. ऋतिक गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळी देखील फटका चांगला सजवलाय. मिस टायमिंग थोडासा पाहायला मिळतोय आपल्याला, पण अवाकाच्या बाहेर निघून जाणार आहे. तुषार यांच्या अवाकाच्या बाहेर चेंडू निघून गेलाय, ज्या षटकाराची नितांत आवश्यकता होती. अजूनही समीकरण असणार आहे. प्रयत्न चालवल्यात संपूर्ण भूमिक 11 कांदारी या संघाने प्रयत्न चालवल्यात. असं म्हटलं जातं ना की मंजिल मिले या ना मिले या मुकद्दर की बात है, आप कोशिश ना करो ये तो जनाब गलत बात है. प्रयत्न करत राहा, शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करा, मेहनतीची पराकाष्ठा करा, प्रयत्न करा आणि प्रयत्नाला यश नक्कीच मिळतं. ऋतिक वरती देखील हल्ला चढवलाय, श्याम यांच्या बॅटमधून तो षटकार आलाय. 8 चेंडू आणि 24 धावांचं अजूनही समीकरण असणार आहे. नेक्स्ट बॉल, यावेळी दांडी उद्ध्वस्त केली आहे. युमेस आय विल डेफिनेटली हिट सांगत असताना गोलंदाज यॉर्करचा वापर केलाय. ब्रह्मास्त्र आपल्याकडे आहे, ते ब्रह्मास्त्र इथे बाहेर काढलंय आणि श्याम चौधरी यांची देखील विकेट मिळते. समीकरण 7 चेंडू आणि 24 धावांचं येऊन टेपलंय. चला वायसीसी थोडंसं स्पीड अप करा प्लीज, विनंती असेल आपल्याला, कारण अजूनही एक सामना आपल्याला खेळवायचा आहे आणि प्रयत्न तोच असणार आहे की शेवटचा सामना म्हणजे तो सेमीफायनलचा सामना, बक्षीस पात्राची ती लढत असणार आहे ना, ती देखील 4 षटकांची व्हावी, आज आपला प्रयत्न असणार आहे. तर थोडंसं स्पीड अप करा. समीकरणाचा विचार केला तर समीकरण 7 चेंडू आणि 24 धावांचा असणार आहे. मागचा चेंडू जो आपण बघितला अगदी बॅट आणि पॅडच्या आतमधून यष्ट उद्ध्वस्त करणारा चेंडू होता. फुलर लेंथचा चेंडू होता, यॉर्कर नव्हता, अगदी फुलर लेंथचा चेंडू होता. बॅट आणि पॅडच्या आतमधून यष्टांना उद्ध्वस्त करून जाणारा चेंडू. ऋतिक पाटील गोलंदाजी मार्क वरती असणार आहे. नवीन बॅटर मैदानात आलेत योगेश. योगेश बालेकर येत आहेत बॅटिंगसाठी, बॅटिंग ट्रॅक मध्ये. 7 चेंडू आणि 24 धावेचं समीकरण, महत्वाचा चेंडू दोन्ही टीमसाठी.
यावेळी नक्कीच लीव्ह केला आणि येस इट इज अ व्हाईट बॉल. पंच दोन्ही हात समांतर करणार आहेत. व्हाईटच्या स्वरूपाने अतिरिक्त स्वरूपाने ही धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. समीकरण असणार आहे 7 चेंडू आणि 23 धावेंवरती. वॉट अ मॅच, काय सामना इथे रंगतोय. ऋतिकचा देखील प्रयत्न होता, एक वेगवान चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता, दिशेपासून भरकटला, व्हाईट बॉल आला. 23 अजूनही बनवायचे, चेंडू शिल्लक आहेत 7. नेक्स्ट बॉल यावेळी देखील अगदी पुढे ते 16 धावेचं समीकरण. कारण देखील काय गोलंदाजी करतात, अगदी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. नेक्स्ट बॉल यावेळी देखील बॉडीला टर्न केलाय आणि इथे स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार आहे. देखील ते मात्र शंका नाहीये, स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. पण अजून एक डॉट बॉल टाकलाय, अजून एक निर्धाव चेंडूची सांगता होत आहे, ती देखील करण पाटील करून दाखवत आहे. काय सुदृढ गोलंदाजी केल्या बघा. अंडर द प्रेशर अशी गोलंदाजी करणं ना खूप कठीण असतं, ती देखील करून दाखवली आपल्याला करण पाटील यांनी. पहिल्या चेंडूवरती सिंगल धावली, त्यानंतर विकेटचं पतन, पुन्हा एकदा त्यानंतर विकेटचं पतन. 3 चेंडूंचा खेळ झालाय. येस, I11 टीमचे कॅप्टन कुठे असतील आपण त्वरित व्यासपीठावरती या, सज्ज व्हा. I11 टीमचे कॅप्टन अजय जाधव कुठे असेल आपण या. तीन चेंडू आणि 16 धावेंचं अजूनही समीकरण असणार आहे. वा, काय गोलंदाजी होत आहे. केतन येतात बॅटिंग करण्यासाठी, नॉन स्ट्रायकिंग एंडला येणार आहेत. स्ट्राईक आता महेंद्र यांच्याकडे आहे. ज्या महेंद्रनी मागच्या मॅच मध्ये ना आपल्या त्या 5 षटकार आणि कलाटणी दिली होती सामन्याला, इथे देखील तशीच काहीतरी आवश्यकता असणार आहे. पण समोरून गोलंदाजी देखील तेवढीच चांगली होते. प्रत्येक चेंडूवरती वेगळं काहीतरी अस्त्र आपल्याकडे ते इथे बाहेर काढतात. व्हॉट अ मॅच, अप्रतिम सामना. 3 चेंडू आणि 16 धावेंवरती मॅच आला. निर्णायक चेंडू आहे, दोन्ही टीमसाठी निर्णायक चेंडू आहे. डॉट बॉल आला, मॅच मध्ये समीकरण पुन्हा एकदा बदलेल. पण इथून एखादी दुसरा मोठा षटकार किंवा चौकार आला तर मॅच मध्ये भूमिका 11 गांधारी या संघाचं देखील कमबॅक पाहायला मिळेल. 3 चेंडू आणि 16 धावेंवरती येऊन ठेपली आहे मॅच. शॉर्ट बॉल आहे, शॉर्ट पिच गोलंदाजी, अंगाचा वेग घेणारा हा देखील चेंडू होता. अप्रतिम गोलंदाजी करतोय. वाह, काय बॉलिंग करतोय कारण, अप्रतिम गोलंदाजी करतोय. 2 चेंडू आणि 16 धावेंवरती मॅच. यावेळी मोठ्या फटक्याचा प्रयत्न केलाय, चेंडू हवेमध्ये असणार आहे, चेंडू निघून जाणार आहे मैदानाच्या बाहेर. आलाय षटकार, पण हा षटकार यायला थोडासा उशीर झालाय की काय. गोलंदाजी खूप चांगली केली आहे करांनी. दी पहिले 4 चेंडू जी आपल्या नावावरती करण्याची आवश्यकता होती ती आपल्या नावावरती केली आहे. की कॅप्टननी जेव्हा त्याच्या हातात चेंडू सोपवला असेल तेव्हा देखील म्हटलं असेल की चांगली गोलंदाजी करणं तेवढंच गरजेचं आहे, करून दाखवलंय. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि यावेळी देखील अजून एक क्रॉस बॅटनी अजून एक मोठ्या फटक्याचा प्रयत्न आणि हा देखील चेंडू षटकारासाठी निघून गेलाय. 6 धावा येणार आहेत, पण तरी देखील सामना फिनिश झालाय, मॅच जिंकली आहे आणि सेमी फायनल मध्ये इथे लढत मिळवणार आहे I11 सोबत संघ असणार आहे YSCC 11. दोन्ही टीमचे कॅप्टन्स कर्णधार प्लीज आपण त्वरित या, टॉस साठी या प्लीज, पटकन या. बघा 5:40 अवधी इथे झाली आहे.
प्रतिम खेळी केली आहे, 25 धावांची बहारदार खेळी केली आहे गोलंदाजी करत असताना देखील. आणि एक विकेट मिळवले. याचे आपण ऋतिक पाटील आपण या त्वरित मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी. I11 टीमचे कॅप्टन अजय जाधव आपण देखील या. थोडंसं स्पीड अप करा प्लीज. ऋतिक आपण देखील या. ऋतिक पाटील आपण देखील या. या थोडंसं जॉग अच्छा नंतर घेताय का? हा हरकत नाही ऋतिक, आपण नंतर घेतलं तरी चालेल. मॅच खेळून घ्या. ओके ओके, नो प्रॉब्लेम. चला टॉस करून घेऊया. सामना किती षटकांचा असणार आहे अरुण सर? 4 षटकांचा असेल. ओके, दोन्ही टीम्स या त्वरित. अजय जाधव म्हणजेच I11 आणि समोर मॅन फ्रॉम जुनी डोंबिवली तुषार पाटील म्हणजेच YSCC. दोन्ही बलाढ्य टीम्स मध्ये बक्षीस पात्रासाठी ही लढत असणार आहे. 4 षटकांची मॅच आहे. त्वरित नाणेफेकीचा कौल करूयात. संतोष सर आहेत, संतोष तेलन सर आहेत, त्यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. उत्कंठा इथे शिगेला आली आहे. मेगा सेमीफायनलची मॅच इथे आपल्या समोर रंगते. कोण जिंकला नाणेफेकीचा कौल? पिंटे जोशी यांचं देखील आगमन झालंय. एक लेजंड क्रिकेटर आहेत.